राम समर्थ. विदेहा परी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जना लागे अध्यात्म चर्चा, करोनी बहुलोक जे मिळविती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांचे सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. ही समर्थांची उक्ती मागच्या भागापासून आपण पाहतो आहोत. काल मागच्या भागामध्ये आपण उपासना पाहिली. उपासना म्हणजे काय पाहिलं. एक प्रश्न मला त्यामध्ये एकाने विचारला मागचा भाग झाल्यानंतर, की उपासना ठीक आहे, उपासना कशी करायची हे आम्हाला समजलं, पण ती कशा करता करायची. कशा करता आम्ही आमचे जेवून खाऊन पिऊन प्रपंचामध्ये मजा करत आहोत, तर कशा करता उपासना करायची. तुम्ही जर खरोखर शाश्वत आनंदाची प्राप्ती तुम्हाला झालेली असेल आणि तुम्ही खरोखर आनंदामध्ये असाल, तर तुम्हाला हे सगळं करायची काही गरज नाही आहे. काय झालं, गोंदावल्यामध्ये महाराज असत आणि पंढरपूरला पूर्वीच्यापासून त्यांची वारी चालू असायची. पंढरपूरमध्ये आप्पासाहेब भडगावकर म्हणून महाराजांचे एक भक्त होते. त्यांच्या घरी एक व्यक्ती होती, ती नेहमी महाराजांच्या बरोबर अशी होती आणि ती त्यांच्या म्हणजे वयाच्या मानाने बरोबरीचे ते दोघं होते. थट्टा मस्करी वगैरे व्हायची. हे सगळे एकदा एकत्र होते तेव्हा महाराजांनी समोरून एक रस्त्यावरून चाललेले असताना समोरून एक 4-5 माणसं दारू पिऊन झिंगत 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 येत होते आणि सहज बोलता बोलता विषय निघाला आणि त्यांनी महाराजांना विचारले, महाराज, प्रापंचिक लोक तुम्हाला कसे दिसतात. तुम्ही तर आत्मज्ञानी साधू सत्पुरुष आहात, मग तुम्हाला प्रापंचिक लोक कसे दिसतात. तेव्हा महाराज चटकन काय म्हणाले, त्या दारू प्यायलेल्या माणसांकडे बोट दाखवून महाराज म्हणाले, मला प्रापंचिक माणसं ही अशी दिसतात म्हणाले. दारू प्यायल्यानंतर झिंगत झिंगत वाटेल ते बरळत ते चाललेले असतात, तसेच प्रापंचिक लोकसुद्धा आपल्याच मस्तीमध्ये वाटेल ते बरळत बरळत चालत असतात. सत्पुरुषाच्या दृष्टीने प्रापंचिक माणसे ही अशीच आहेत. का बरं असे आहेत. प्रापंचिक माणसाचं लक्षण बघा तुम्ही, मी अमुक करीन, मी तमुक करीन, मी असं करू शकतो, मी तसं करू शकतो, आणि परिस्थिती आल्यावर त्याला काहीही करता येत नाही. मग हे बरळणंच नाही आहे का. म्हणजेच ही जी प्रापंचिक माणसं आहेत ही काही शाश्वत आनंदामध्ये नाही आहेत आणि शाश्वत आनंद प्राप्त करून देण्याकरताच हे संत पृथ्वीवर येत असतात आणि सर्व माणसांना परमार्थाचा मार्ग दाखवत असतात, की भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय खरोखर तुम्हाला शाश्वत आनंदाची प्राप्ती होणार नाही. प्रपंचात आनंद नाही अशातला भाग नाही आहे, परंतु तो कायमचा नाही आहे. आज आनंद आहे, उद्या दुःख आहे, परवा आनंद आहे, पुन्हा दुःख आहे. हा सुख दुःखाचं चक्र चालू राहतं. पण साधू संत तुम्हाला कधीही दुःखी दिसणार नाही, ते अखंड आनंदामध्येच असतात. कारण आनंद आणि दुःख यांना भोगणारा जो आहे ते त्याला ओळखत असतात. म्हणजे काय, ते आत्मस्वरूप झालेले असतात. आपल्याकडे खोटा मी आहे आणि खरा मी आहे. या खोट्या मीने म्हणजे अहंकाराने आम्ही सुख आणि दुःख उपभोगतो आहे, परंतु जो खरा मी आहे त्या आत्म्यामध्ये स्थिर राहून आम्ही ज्या वेळेला ही सुखदुःख बघू तेव्हा आम्हाला त्या सुखदुःखाचं काही वाटणार नाही, आम्ही त्यांच्या पलीकडे जाऊ. ही प्रापंचिक माणसं म्हणतात की आज आम्हाला काही कमी नाही, आम्ही सुखी आहोत, मग आम्हाला ही उपासना करायची गरज काय आहे. अहो, तुमचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून आहे. आत्ता तुम्हाला तुमचा येऊन 4 चौघात कोणी अपमान केला तर तुम्ही तुमच्या ठिकाणी असलेलं सुख हे सगळं जाणार आहे, तुम्हाला त्या अपमानाचं दुःख होणार आहे. म्हणजेच तुमचं सुख आणि तुमचं दुःख हे तुमच्या हातात नाही आहे, ते दुसऱ्याच्या हातात आहे. आणि संतांचं असं नाही आहे, त्यांचा आनंद हा स्वयंभू आहे, कारण ते आत्म्यावर अवलंबून असतात. म्हणून प्रत्येक संत आपल्याला सांगतात की बाबांनो, तुम्ही जे प्रपंचामध्ये आनंद मानताय ही चांगली गोष्ट आहे, पण तो शाश्वत आनंद नाही आहे. तो आनंद परमार्थामध्ये आहे. भगवंताला प्राप्त करून घेतल्याशिवाय खऱ्या आनंदाची प्राप्ती होत नाही आणि ही होण्यासाठी उपासना करायची असते. हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. काल आपण उपासना पाहिली. आता पुढचा शब्द काय आहे, उपासनेला दृढ चालवावे. हा दृढ शब्द फार महत्त्वाचा आहे. दृढ याचा अर्थ काय होतोय, पक्का, एकदम पक्का. काय वाटेल ती परिस्थिती आली, काय वाटेल ते झालं तरी एखादी गोष्ट जी आपण धरलेली आहे ती आपण सोडायची नाही, याला दृढता म्हणतात. आणि ही दृढता प्रपंचामध्ये आपल्याला दिसते. आपल्या प्रपंचामध्ये काहीही झालं तरी आपण प्रपंच सोडित नाही. उद्या आपल्या मुलांनी आपला कितीही अपमान केला तरी आपण मुलांना सोडत नाही. उद्या आपल्या ऑफिसमध्ये आपल्या बॉसने कितीही आपला अपमान केला, काय वाटेल ते झालं तरी आम्ही नोकरी सोडत नाही. हे बघा काय आहे, ही दृढता आहे.
प्रपंचामध्ये जेवढी दृढता आहे ना, त्याच्यापेक्षा अर्धी जरी दृढता आपण आपल्या परमार्थामध्ये लावली ना, तरी सुद्धा आपलं काम होण्यासारखं आहे, असं महाराज म्हणाले. दृढता म्हणजे पक्केपणा. निरंतर ही उपासना चालवली पाहिजे. उपासनेला दृढ चालवावे. दृढ म्हणजे निरंतर. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे बघा, मामासाहेब दांडेकरांची अतिशय आवडती ओवी होती ती. काय? तेवी सद अभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी, मग शरीर राहो अथवा जाओ. शरीर असलं काय नसलं काय फरक पडता कामा नये. आपण आपलं धरून ठेवलं पाहिजे, ती सद्वस्तू धरून ठेवली पाहिजे. म्हणून महाराज काय म्हणाले, ती इतकी घट्ट धरायला पाहिजे. कशी घट्ट धरायला पाहिजे? ज्याप्रमाणे मुंगळा गुळाच्या ढेपेला चिकटतो, त्याला तुम्ही बाजूला करायचा प्रयत्न केला तर त्याची बाण तुटते, पण तो ती गुळाची ढेप सोडत नाही. हे जसं आहे तसं आम्ही आमची उपासना ही दृढ चालवली पाहिजे, दृढ निश्चयाने चालवली पाहिजे. कितीही प्रसंग आले तरी सुद्धा ती चालवली पाहिजे. याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो. हे एका उपासना केंद्राचं उदाहरण आहे, आपल्या महाराजांच्याच. मी त्या उपासना केंद्रामध्ये जायचो. तिथे ते उपासना केंद्र सुरू होण्यापूर्वी जी दोन मुख्य मंडळी होती, आम्ही त्यांना काका म्हणायचो, दोन काका होते. ते त्या गृहस्थाकडे गेले, ज्यांचं ते उपासना केंद्राचं जे घर, ज्यांचं घर आम्हाला उपासना केंद्र म्हणून वापरायचं होतं, त्या मालकांकडे ही माणसं गेली. आणि त्यांनी काय सांगितलं की आम्हाला तुमच्या ही खोली रिकामी आहे ना, या खोलीमध्ये आम्हाला उपासना केंद्र चालू करायचं आहे गोंदवलेकर महाराजांचं. समोरून पहिला प्रश्न काय आला, कोण गोंदवलेकर महाराज? म्हणजे त्यांना महाराजांविषयी काही माहिती नाही आहे, ते काही फार आस्तिक नाही आहेत किंवा काही नाही आहेत. हे काय म्हणाले, हे आमचे सद्गुरू आहेत म्हणाले. 1913 साली त्यांनी देह ठेवलेला आहे आणि आम्हाला त्यांनी सगळ्यांनी नामस्मरणाचा मार्ग दाखवलेला आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या ह्या एखाद्या उपासना केंद्रामध्ये आम्हाला उपासना करण्यासाठी एक घर हवं आहे. फक्त एक आहे म्हणाले, आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही. आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही, डिपॉझिट देऊ शकणार नाही, काही करू शकणार नाही, पण आमची उपासना आम्ही करू शकतो. हां, पण एक आहे, तुम्ही सांगितलं की आता रूम खाली करा, 10 मिनिटात आम्ही रूम खाली करू म्हणाले. आम्हाला काही लागणार नाही, एवढं मात्र आम्ही तुम्हाला पक्क सांगतो, आमच्या महाराजांच्या भरोश्यावर सांगतो म्हणाले. असं कोणी करत नाही, पण तो घराचा मालक होता ना, त्याला जरा चमत्कारिक वाटलं हे. आणि तो काय म्हणाला, हरकत नाही म्हणाले, तुम्ही या खोलीमध्ये उपासना करा म्हणाले. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते घर दिलं. या बेसिसवर बघा, हां, भगवंताची इच्छा असेल, सद्गुरूची इच्छा असेल तर वाटेल ते होऊ शकतं. आणि हे सगळं महाराजांनीच केलेलं होतं. त्यामुळे त्या गृहस्थाने चावी हातात दिली, म्हणली खोली आता तुम्ही उपासनेकरता वापरा, आमचं काही म्हणणं नाही आहे. रोज त्या ठिकाणी उपासना होऊ लागली. आता घरमालक काही त्या ठिकाणी उपासनेला येत नव्हते, कारण त्यांचा उपासनेचा संबंधच नाही, त्यांचा परमार्थाचाही काही संबंध नाही, त्यामुळे ते येत नसत. पण खाली आपली रोजची 2 तासाची उपासना रेग्युलर चालू होती. जवळजवळ 3 महिने झाले, 4 महिने झाले. आणि त्या उपासनेचा एक भाग असा होता की त्या उपासना केंद्रामध्ये महाराजांच्या समोर एक दीप लावला जायचा, दिवा लावला जायचा. तो दिवा मात्र अखंड लावला जायचा. अखंड म्हणजे काय, जोपर्यंत उपासना चालते तोपर्यंत. म्हणजे समजा 6 ते 8 उपासना केंद्र असेल तर 6 ते 8 मध्ये तो दिवा चालू असायला पाहिजे, हा नियम होता त्याचा. कुठलेही 2 तास, 6 ते 8 म्हणा, किंवा एक असं म्हणू आपण की रोज महाराजांच्या पुढे दिवा लावला गेला पाहिजे, हा त्या उपासनेचा नियम होता. त्याप्रमाणे जशी उपासना चालू होती तसा रोज त्या उपासना केंद्रामध्ये महाराजांच्या समोर दिवा लागत होता. एक दिवस काय झालं, ते घरमालक काही निमित्ताने मुंबईला गेले आणि चाव्या बरोबर घेऊन गेले सगळ्या. त्यांच्याही ध्यानी मनी नाही. आणि सगळी मंडळी संध्याकाळी उपासना करायला जमली. जमल्यानंतर त्यांच्या मनामध्ये आलं की महाराज, अहो दार बंद, कुलूप बंद, तुम्ही आतमध्ये आहात, आम्हाला आता उपासनाही करायला मिळणार नाही. चला ठीक आहे, आजच्या दिवस आम्हाला उपासना करायला नाही मिळालं तरी चालेल, पण तुमच्या पुढे दिवा लावायचा असतो, ते तर कसं, ते तर व्हायला पाहिजे ना, अखंड म्हणजे रोज दिवा लावला पाहिजे, तो आता कसा लागणार? असं म्हणून त्या भक्तांना चिंता पडली. आणि काय करणार, 1-2 तास वाट पाहिली आणि महाराजांना बाहेरूनच नमस्कार करून ती मंडळी आपापल्या घरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी परत नेहमीप्रमाणे वेळेवर ते आले. त्यांनी उपासना केंद्र उघडलं, झाडझूड केलं, साफसूफ केली आणि मस्तपैकी तेलाचा दिवा महाराजांना लावला आणि म्हणाले, महाराज, काल आमच्याकडून दिव्याची सोय होऊ शकली नाही, आम्ही दिवा लावू शकलो नाही, आपण आम्हाला क्षमा करा. तेवढ्यात तो जो घरमालक होता तो तिथे खाली आला आणि चक्क त्याने माळ घेतली आणि महाराजांच्या समोर बसून एक माळ जप केली. आणि मग तो त्या काकांना काय म्हणाला की तुम्ही काळजी करू नका, काल माझ्या लक्षातच आलं नाही, सगळ्या चाव्या मी घेऊन गेलो खरा, रात्री 11 वाजता मी आलो आणि झोपायला जाताना चटकन गादीवर पडल्या मला आठवलं की ह्या लोकांची मी पंचायत केली, आज दिवाच लागला नाही महाराजांकडे, म्हणून मी रात्री 11 वाजता म्हणाले आंघोळ केली आणि महाराजांच्या समोर पहिला दिवा लावला आणि एक माळ ओढली आणि नमस्कार केला म्हणाले. पहा काय उपासनेचं फळ आहे.
दृढतेने जर तुम्ही उपासना चालवली तर उपास्य दैवत अगदी नास्तिक असला तरी त्याच्याकडून काम करून घेते. आणि ज्यांनी त्या दिवशी रात्रीचा दिवा लावला ते घर मालक तेव्हापासून जे महाराजांचे झाले, आज त्यांच्या इतकं महाराजांचं निष्ठावान दुसरं कोणी मी पाहिलेलं नाही आहे. हे असं आहे पहा, आपण देवाकडे एक पाऊल टाकलं तर हजारो पावलं देव आपल्याकडे चालत येत असतो. तो तुमची उपासना पाहत असतो. महाराज म्हणाले की तुम्ही जप करत असताना तुम्हाला मी दिसत नसेन, पण मला तुम्ही सगळे दिसता आणि तुम्ही काय, मला फार आनंद होतो. म्हणाले मला आवडणारी वस्तू तुम्हा सगळ्यांना आवडू लागलेली आहे हे बघून मला फार आनंद होतो. मला नामस्मरण आवडतं, तुम्हालाही खूप आवडतं आहे, मला फार आनंद होतो. म्हणून कुठलीही उपासना ही दृढ चालवायला पाहिजे. असं नाही की मी आज आठवडाभर उपासना केली आणि मला लगेच त्याचं फळ पाहिजे आहे. महाराज म्हणत असत की उपासना केली आणि लगेच त्याचं फळ बघणे म्हणजे त्या लहान मुलासारखं आहे की जो लहान मुलगा झाड लावतो, पाणी घालतो आणि दुसऱ्या दिवशी उपटून बघतो किती वाढलं आहे. तर असं होत नाही. कुठल्याही गोष्टीचं फळ मिळायला थोडा अवधी द्यावा लागतो, थोडा अवकाश द्यावा लागतो. त्याप्रमाणे उपासनेलाही थोडा अवधी लागतो. जशी तुम्ही उपासना करत जाता तसे तुम्ही तुमच्या आतमध्ये उतरत जाता. भगवंताची प्रसन्नता हळूहळू हळूहळू वाढू लागते. म्हणून कुठली उपासना दृढ झाली पाहिजे, निरंतर झाली पाहिजे. तेवी सद अभ्यास निरंतर, या निरंतरला फार महत्त्व आहे. बघा ती काय आहे, आता आध्यात्मिक भाषेत सांगायचं झालं तर आपलं मन जड आहे, भगवंत हा सूक्ष्म आहे. तर भगवंताचं दर्शन आपल्याला केव्हा होईल? जेव्हा आपलं मन भगवंता इतकं सूक्ष्म होईल ना, तेव्हा आपल्याला भगवंताचं दर्शन होईल. आज आपलं मन जड आहे, जड वस्तूंना चिकटलेलं आहे. जे दृश्य आहे, जे दिसतं आहे, त्या सगळ्या वस्तूंना आपलं मन चिकटलेलं असल्यामुळे ते 10 वेळा बाहेर धावत आहे. बघा आम्ही आमच्या आतमध्ये उतरूच शकत नाही आहे. जेव्हा ते मन भगवंता इतकं सूक्ष्म होईल त्यावेळेला भगवंताचं सहज आपल्याला दर्शन होणार आहे, सहज आपल्याला दर्शन होणार आहे. आणि ते मन सूक्ष्म होण्याकरता त्या मनाला घासलं पाहिजे सारखं 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 ते सूक्ष्म होईपर्यंत. तर ते कशाने घासायचं आहे? ते भगवंताचं नाम आहे. ते जर कुठलं साधन असेल तर भगवंताचं स्मरण आहे, भगवंताचं नाम आहे. तेच 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 रिपिटेशन रिपिटेशन रिपिटेशन. बघा तुम्ही एखाद्या दगडाला आकार द्यायचा असेल ना तर तो दगड घासतात बघा सगळ्या बाजूनी, परत 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 परत, तेव्हा तो सूक्ष्म होतो. तसंच आपण आपल्या मनाला सारखं घासलं पाहिजे, सारखं घासलं पाहिजे. भगवंताच्या नामाने, भगवंताच्या नामासारखा दिव्य जे साधन आहे त्याने घासून 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 ते मन ज्यावेळेला सूक्ष्म होईल त्यावेळेला ते भगवंताच्या दर्शनाला योग्य असं होईल. म्हणून कुठलीही उपासना करायची झाली आणि त्याची फळं तुम्हाला पाहिजे असतील ती लगेच सुद्धा मिळतात. पण आपण आपली उपासना जर दृढ चालू ठेवली तर भगवंताचं आपल्याकडे तेवढंच लक्ष असतं. म्हणून उपासनेला दृढ, दृढ म्हणजे सतत, निरंतर, अखंड. अखंड हा शब्द आहे. म्हणून दृढ म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल. उपासनेला दृढ आणि पुढचा शब्द आहे चालवावे. चालवावे या शब्दामध्ये काय आहे? प्रपंच जसा चाललेला आहे सहज आपोआप, तसा परमार्थ आपोआप चालत नाही. आपल्यामध्ये आणि संतांमध्ये हा मोठा दिव्य फरक आहे. संतांचं भजन सहज आणि अखंड चालतं आणि आपलं भजन तुटक आणि कठीण असतं. संतांना प्रपंच करणं कठीण आहे, आपल्याला परमार्थ करणं कठीण आहे. म्हणजे संत प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करू शकतात, पण त्यांचं भजन अखंड आणि सहज चाललेलं असतं, आपलं मात्र तसं चालत नाही. म्हणून हे जे आहे उपासनेला दृढ चालवावे, हे खास करून संसार करणाऱ्या प्रापंचिक माणसांना सांगितलेला हा उपदेश आहे की आपण हा चालवावा लागेल. चालू म्हणून होत नाही. आज एक माळ केली म्हणजे उद्या माझ्या मुखामध्ये नाम येईलच असं नाही. दीर्घकाल आपल्याला भरपूर नामस्मरणाचा अभ्यास करणं जरूर आहे. तेव्हा पुढे 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 आपलं अखंड भजन व्हायला लागेल. इतकं सोपं नाही आहे. अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे. अखंड जप चालण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील, अभ्यास प्रचंड करावा लागेल. अभ्यास झाल्यानंतरच गोष्टी जमू लागतात, सहज त्या जमत नाही आहेत. म्हणून चालवावे, चालवावे या वाक्याचा अर्थ असा आहे अभ्यास करा. लंगडासुद्धा अभ्यास केल्याने पर्वत चढून जातो. कितीतरी आपण अशी उदाहरणं पाहिलेली आहेत, अगदी चमत्कारिक उदाहरणं पाहिलेली आहेत की अभ्यासाने सर्व गोष्टी साध्य होतात. मुक्याला सुद्धा बोलता येतं, लंगडासुद्धा पर्वत चढून जातो. अभ्यासाने असमर्थ असं काहीही नाही, अभ्यासाने सर्व काही शक्य होतं. अभ्यास म्हणजे आजच्या शब्दात सांगायचं झालं तर प्रॅक्टिस. आपण जन्मजन्मांतरापासून प्रपंचाची प्रॅक्टिस करत आलेलो आहोत, म्हणून आपल्याला प्रपंच सहज होतो आहे. पण मुक्त होण्यासाठी आम्ही प्रॅक्टिस केलेली नाही.
आणि ती प्रॅक्टिस जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर आजपासून ती प्रॅक्टिस करायला आपण सुरुवात केली पाहिजे. कसली प्रॅक्टिस? उपासनेची प्रॅक्टिस, नामस्मरणाची प्रॅक्टिस. उपासनेला दृढ चालवावे म्हणून अखंड नामाचा अभ्यास आजपासून आपल्याला केला पाहिजे. आज लगेचच आपल्याला अखंड नाम जमेल असं नाही, पण 1 तास, अर्धा तास, 1 तास, 2 तास, हळूहळू हळूहळू वेळ वाढवून आपण ते अखंडतेकडे ते साधन चालवलं पाहिजे. गुरुदेव रानडे ते म्हणाले, मी माझ्या साधनेला 5 मिनिटापासून सुरुवात केली. पहिल्यांदा 5 मिनिटं बसलो, दुसऱ्या दिवशी 1 मिनिट वाढवला म्हणजे 6 मिनिट झाले, तिसऱ्या दिवशी अजून 1 मिनिट वाढवला म्हणजे 7 मिनिट झाले. असे 30 दिवसामध्ये 30 मिनिटं मी बसू लागलो. म्हणजे 30 महिन्यामध्ये माझं साधन अर्ध्या तासावरती आलं. असं म्हणाले 6 महिन्यामध्ये 3 तास माझं साधन होऊ लागलं. आणि पुढे अशी दृढ उपासना करताना 3 दिवस ते साधनेमध्ये बसू लागले. नाम त्यांना खेचून घेत होतं आणि ते देहभान विसरून अखंड नामस्मरण करीत असायचे. तेव्हा स्वामी रामतीर्थ एकदा त्यांना भेटायला आले आणि त्यांनी म्हणाले, मला तुम्हाला भेटायचं आहे. तेव्हा ते काय म्हणाले, नाम जेव्हा मला सोडेल त्यावेळेला मी येईन म्हणाले. पूर्वी कसं होतं, नाम माझ्या ताब्यात होतं, आज मी नामाच्या ताब्यात आहे. म्हणून म्हणाले, जेव्हा नाम मला सोडेल तेव्हाच मी येईन. आज साधन आपल्या ताब्यात आहे, आज आपण करू शकतो 1 तास, 2 तास, 3 तास, पण आपलं टार्गेट काय असलं पाहिजे की आपण नामाच्या ताब्यात जायला पाहिजे, आपण साधनेच्या ताब्यात जायला पाहिजे. जेव्हा आपण नामाच्या ताब्यात जातो त्यावेळेला आपल्याला भगवंताचं दर्शन घडतं. म्हणून वाक्य वापरलंय चालवावे. त्यामुळे आज असं अवलंबून राहू नका की मी बसलो की माझं साधन आपोआप चालेल. नाही, तुम्हाला अभ्यास केलाच पाहिजे. जे लोक म्हणतात तर माझं अखंड नाम चाललेलं असतं, असं चालत नाही. ज्याचं नाम अखंड होतं 24 तासामध्ये, असा नियम आहे कलियुगामध्ये की ज्याने 24 तास नाम घेतलं त्याला भगवंताचं दर्शन घडतं. आणि ज्याला भगवंताचं दर्शन घडतं त्याच्या आतमध्ये आमूलाग्र बदल होतात. 24 तास नाम घेणं इतकं सोपं नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करून बघा, इतकं सोपं नाही आहे. काय करावं, एक छोटीशी खोली घ्यावी, त्यामध्ये फक्त बाथरूम असावं, कोणाला जायला लागलं तर तेवढ्यासाठी. आणि दिवसभर सकाळी 6 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत एक सतरंजी अंथरून फक्त राम 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 असं जरी तुम्ही 24 तास म्हणत बसलात तरीसुद्धा भगवंताचं दर्शन होईल. हे कल्याण मासिकामध्ये गीता प्रेस गोरखपूरच्या एका आलेलं आहे. कित्येक साधकांनी तसे प्रयत्न केले, पण काय होतं, 4-5 तासाने मन नामाने भरू लागतं, शरीर नामाने भरू लागतं आणि आतले सगळे विचार बाहेर पडू लागतात, बडबड करायला लागतात माणसं. काहींना झोप यायला लागते. ज्यांनी 15-15, 16-16 तास जप केले त्यांना एकदम काहीतरी दिसून ते खोलीच्या बाहेर पळून गेले. असं काही ना काही होतं. इतकं सोपं नाही आहे. हे लक्षात घेऊन आपण आपलं नाम चालवलं पाहिजे. असं कधीच म्हणू नका माझं अखंड नाम चाललेलं असतं. अखंड नाम फक्त संतांचंच चालतं, आपलं चालत नाही. ज्याचं नाम अखंड चालतं ना त्याला सोपं आहे. काय माहिती आहे का, त्याचे परिणाम लगेच दिसतात. ज्याचं नाम अखंड चाललंय त्याचा पहिला अनुभव, त्याच्या तक्रारी बंद होतील, प्रपंचाच्या विषयीच्या सुद्धा आणि परमार्थाच्या विषयीच्या सुद्धा. कुठलीही तक्रार त्याला राहणार नाही. तो भगवंताला पूर्णपणे सामील होऊन जाईल आणि ज्याच्यामध्ये भगवंताची मर्जी आहे त्याच्यामध्ये त्याची मर्जी असेल. जसं तो म्हणेल, भगवंता तुला पाहिजे तसं मला तू ठेव, मला तुझ्या आनंदामध्ये मला आनंद आहे, ही अवस्था 24 तास अखंड जप केल्यानंतर येते. जर ती येत नसेल तर याचा सरळ अर्थ आहे आपला अखंड नाम चाललेलं नाही. तक्रार बंद झाली पाहिजे. महाराज म्हणाले, साधकाने तक्रार करू नये. म्हणजे जर आपण तक्रार करू तसं कुठल्या गोष्टीविषयी, याचा अर्थ आपण साधक झालेलो नाही, आपलं नाम अखंड चाललेलं नाही. तक्रार केलेली महाराजांना आवडत नसे. का बरं? विशेष आहे. आज जी काही आपल्यावरती परिस्थिती आलेली आहे ती भगवंताच्या इच्छेने आलेली आहे. भगवंत हा पूर्ण आहे, त्यामुळे तो बरोबरच असला पाहिजे. पण आपण तक्रार करणे म्हणजे भगवंत चुकला आहे असं म्हणण्यासारखं आहे. आणि भगवंत कधीही चुकत नाही. आपली देहबुद्धी आहे, आपण चुकू शकतो, भगवंत कधीच चुकत नाही आहे. म्हणून जी काही परिस्थिती आपल्यावर आलेली आहे ती भगवंताच्या इच्छेने आलेली आहे, ती आपल्या चांगल्यासाठीच आलेली आहे. आपल्याला त्याच्या पाठीमागचं शोधून काढता येत नाही की काय चांगलं आहे. पण याचा अर्थ असा नाही की भगवंत चुकलेला आहे. भगवंत बरोबरच आहे. जे काही चाललं आहे माझ्या जीवनामध्ये, ज्या काही घटना माझ्या जीवनामध्ये घडत आहेत त्या सगळ्या भगवंताच्या इच्छेने घडत आहेत आणि ते बरोबरच आहे, माझ्या हितासाठीच आहे. ही दृढ भावना मनामध्ये आपण सारखी धरली पाहिजे. आणि यासाठी अखंड नाम होण्याच्या दृष्टीने आपण उपासना अखंड चालवली पाहिजे, अभ्यास चालवलं पाहिजे, अखंड अभ्यासाचं व्रत घेतलं पाहिजे, सारखं त्यामध्ये रमण्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणूनच समर्थ म्हणाले, ते सहज चालणार नाही आहे, चालवावे. म्हणून उपासनेला दृढ चालवावे. आजपासूनच निर्णय घ्या, मी अखंड नामस्मरणाचा अभ्यासाला सुरुवात करणार आहे. आणि महाराजांना प्रार्थना करा, महाराज तुम्हाला यश देतील. आज ह्या पहिल्या ओळीवरच आपण इथे थांबतो आहोत. याच्या पुढचं जे आहे ते पुढल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. झालेली सेवा सद्गुरूचरणी समर्पित करतो.
आणि येथेच काही काल विरमतो. जानकी जीवनस्मरण जय जय राम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.